राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वत्र नुकसान झालं असून सर्वाधिक फटका मराठवाडा, विदर्भ आणि नाशिकच्या पूर्व भागातील तालुक्यांना बसलाय। नाशिकच्या येवल्यामध्ये पूर्व भागात काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे कांदा, गहू, बाजरी, मका या पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान येवल्याचे आमदार तसंच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला, पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांना धीर देत सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। नाशिकच्या पूर्व भागाला सुद्धा मुसळधार पावसानं तडाखा दिलाय। येवला तालुक्यातील गवंडगाव, सुरेगाव या भागामध्ये पावसामुळे कांदा, मका या पिकांचा चिखल झालाय। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी तिथला दौरा केला। यावेळेला सुरेगाव इथे आले असता वृद्ध शेतकरी दाम्पत्याला अश्रू अनावर झाले। वृद्ध दाम्पत्यानं भुजबळांना पाहताच टाहो फोडलेला आहे आणि त्या प्रसंगी भुजबळांना सुद्धा दहीवरून आले।